सोलापूर शहर आणि खास करून शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील रमाई आवास योजनेचा लाभ मिळावा म्हणून लाभार्थ्याने पालिका प्रशासनाकडे रीतसर अर्ज केले आहेत. तरी देखील कागदपत्रांची पूर्तता केली नाही असे कारण पुढे करत 2800 प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. गुरुवारी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयात रमाई आवास योजनेच्या संदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक नारायण बनसोडे, गौतम कसबे, अजित गायकवाड, पिंटू डावरे, प्रमोद चंदनशिवे यांच्यासह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. 2800 प्रकरणांपैकी 98 प्रकरणे मंजूर करण्यात आली. उर्वरित प्रकरणांवर अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची तक्रार माजी नगरसेवक प्राध्यापक नारायण बनसोडे यांनी दिली. संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे. सोलापूर शहरामध्ये या ठिकाणी रमाई आवास योजनेचे भरपूर लाभार्थी आहेत. परंतु सध्या असं दिसून येत आहे की जितके अर्ज या ठिकाणी शासनाला महानगरपालिकेला प्राप्त झाले त्यापैकी मंजूर होण्याचं प्रमाण अतिशय कमी असलेलं या ठिकाणी दिसून येत आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी ताबडतोब बऱ्याच लोकांनी मालकांकडे आदरणीय आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्याकडे तक्रार केली. स्थानिक कार्यकर्ते त्यांच्याकडे तक्रार केली की आम्हाला घरकुल झालं पाहिजे. त्या संदर्भात आज आदरणीय विजयकुमार देशमुख मालक यांच्याबरोबर या ठिकाणी कर्मचारी यांच्यावर एक संयुक्त बैठक या ठिकाणी संपन्न झाली. आणि या बैठकीमध्ये मालकांनी या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी सक्त सूचना दिलेली आहे की ज्यांचे अर्ज या ठिकाणी महापालिकेला प्राप्त झालेले आहेत त्या सगळ्या लोकांचे अर्ज या ठिकाणी तात्काळ मंजूर करावे. परंतु बऱ्याच वेळेला असं सांगितलं जातं की या कागदपत्राची अपूर्ततेमुळे या ठिकाणी अर्ज या ठिकाणी बाद होत आहे. म्हणून मालकांनी सांगितलं की कागदपत्राची पूर्तता करून या सगळ्याचे अर्ज मंजूर करून घ्यावेत असा एक आदेश या ठिकाणी दिला. दुसरा असं एक अजून एक प्रॉब्लेम होता सोलापूर शहर उत्तरमध्ये की बऱ्याच ठिकाणी घरकुल रमाईचं मंजूर होत नाही. का होत नाही त्या संदर्भात जर बघितलं तर या ठिकाणी बऱ्याचशा नगर जी आहेत वस्त्या जी आहेत या खाजगी मालकाचे असल्यामुळे त्या ठिकाणी घरकुल मंजूर होत नाही. परंतु त्या ठिकाणी मालकाने या संबंधित महाराष्ट्र शासन यांच्याबरोबर चर्चा करून या ठिकाणी या पण समस्येवर तात्काळ या ठिकाणी मार्ग काढण्याचं वचन या ठिकाणी मालकाने आजच्या बैठकीत या ठिकाणी दिलेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या समोर या ठिकाणी आपण आपलं गाऱ्हाणं मांडू अशा पद्धतीचे शब्द या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. मला वाटतं की निश्चितच येणाऱ्या काळामध्ये रमाई आवास योजनेच्या संदर्भात ज्या काही अडचणी असतील, प्रलंबित अर्ज असतील ते सगळे मंजूर होतील. रमाई आवास योजनेत 280 स्क्वेअर फुटापेक्षा कमी जागा असणाऱ्या अर्जदारांनाही रमाई आवास योजनेचा लाभ द्यावा यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. रमाई आवास योजनेतील सदर अट रद्द करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही आमदार विजयकुमार देशमुख यांनी सांगितले. सोलापूर शहर फार कमी लाभार्थी त्यामुळं आज महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक लागली. त्या बैठकीमध्ये असं दिसून आलं जवळपास 2804 लोकांचं जवळपास ह्या ह्याच्यामध्ये 98 फक्त पाठपुरा झालेले 546 अर्जांची छंद एकूण अर्ज झालेले त्यामध्ये 2400 त्याच्यात छंदी होऊन फक्त 98 पात्र झालेलं आहे. त्यामुळं असं वाटतं की 2400 लोकांमध्ये फक्त 98 कसं काय आवास योजना मंजूर होऊ शकते, बाकीच्यांना का होत नाही या संदर्भात चर्चा केली असताना त्यांचं असं म्हणणं होतं की कागदपत्र काही लोकांचे अपुरे आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची जागा अपुरी आहे. ते शासकीय नियमाप्रमाणे 280 स्क्वेअर फूट जागा असायला पाहिजे. पण या संदर्भात शासनाच्या संदर्भात शासनाशी बोलावं लागेल. कारण आपल्याला प्रत्येकाकडे तेवढी मोठी जागा 280 स्क्वेअर फूट मिळू शकत नाही. त्यांना असं वाटत असतं की आपलं घर रमाई आवास योजनेमध्ये व्हायला पाहिजे. या संदर्भात व काही कागदपत्र जे काय तुटे ते लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकांना ती लाभ मिळावं. आणि कारण सातत्यानं जेव्हा आम्ही काम करत असताना त्या भागातील आमच्या भागातील ज्या काही सम्राट चौकपासून त्या रुपाभवानी मंदिरापर्यंत जी दाट वस्ती आहे त्या दाट वस्तीमधल्या लोकांचा रमाईच्या आवास योजना झाल्याने आता पूर्णपणे तक्रार होतं. म्हणून त्या तक्राराच्या निमित्तानं आज बैठक झालं आणि ताबडतोब ह्या सगळ्या कागदपत्र पूर्ण करून त्यांची मंजुरी करण्यास सांगितले.